आजकालची सर्वात आधी भीती अशी झाली लग्न करताना की त्यांना असं वाटतं की बाबा माझा जो काही स्पाऊस असेल किंवा माझा जो काही पती असेल तो पुढे जाऊन काहीतरी नको त्या गोष्टी करेल, म्हणजे अफेअर्स वगैरे करेल. त्याच्यामुळे आजकाल डिवोर्स पण भरपूर होतात. नक्की गुन्हेगार हा विषय पहिले खूप छान वाटत होता आणि पहिले खूप वेगळा वाटत होता, त्याच्याने आपण कन्फर्म करू शकत होतो. पण आता तसं नाहीये. आता फक्त गुन्हेगार चेक करून काही होऊ शकत नाही, त्याची पूर्ण ओव्हरऑल कुंडली चेक करून यासोबतच हे काय योग आहेत, कंजंक्शन काय हे सुद्धा बघायला लागेल. ज्या वेळेला तुमच्या कुंडलीमध्ये समजा शुक्र आणि राहूचं कंजंक्शन येतं तुमच्या ऑपोजिट पार्टनरकडं, तर सर्वात आधी लग्न करणं टाळलं पाहिजे. किंवा जरी झालेलं असेल तर ह्या व्यक्तीचे अफेअर्स असणार. तुम्हाला असं वाटेल की माहिती नसेल किंवा हा असा माझा नाहीचे, पण 100% असणार. ह्याच्या व्यतिरिक्त शुक्र केतू युतीचं पण अफेअर्स असतात. हा व्यक्ती असा वाटेल की अरे नाही 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 हा तर साधू आहे, संत आहे, पण नेमका तोच खराब असतो, तोच मेन सर्व करणारा असतो. त्यामुळे हा एक पॉईंट आहे. ह्याच्या व्यतिरिक्त शुक्र मंगळ युती पण थोडीफार काही ना काहीतरी करते. शुक्र मंगळ युती जनरली पहिलं मॅरेज सोडून टाकते लव्ह मॅरेजमधलं. जर का असेल तर लव्ह मॅरेज करणाऱ्यामध्ये शुक्र मंगळ युतीमध्ये लव्ह मॅरेज तुटतंच. पण जर का शुक्र राहू आणि शुक्र बुध युती सुद्धा असेल, शुक्र बुध युतीवाला तर जाम कामुक व्यक्तिमत्व असतं, पण जर का शुक्र राहू युती असेल तर त्याची चोरी पकडली जाते. त्याच्या शेवटनं केलेला जे काही कार्यक्रम असेल, त्यांनी जे काही नको त्या गोष्टी केल्या त्या पकडल्या जातात आणि तो अडकतो. बाकी दत्तगुरु दिगंबरा, सीताराम.